प्लीज चला सामन्याला सुरुवात करायची. श्री गणेश संघ राजेश पुजारी. राजेश विलास 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 प्लीज प्लीज एक मॅच. तर बघा विनंती असेल तर थँक्यू सो मच. तर जाऊयात मात्र सामन्याकडे, जिथे मात्र आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल ही मात्र खेळवली जाते. कालची सेमीफायनल आपण अनुभवली, जिथे मात्र स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 वर्सेस श्री गणेश हा सामना आपण पाहिला. श्री गणेश संघाने मात्र मजल मायली पहिल्यांदाच यावर्षीच्या हंगामामध्ये फायनलसाठी. आणि आता मात्र कुठला संघ असेल जो मात्र 2 हात करेल या 2 संघांच्या विरुद्ध. नौका सेमीफायनलिस्ट माफ करा, नौका फायनलिस्ट पहिला श्री गणेश संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज दुसरा फायनलिस्ट हा नौका असणार का? तर सामन्याला होते मध्ये सुरुवात. गोलंदाजच्या मार्कवरती आहे गोलंदाज विघ्नेश, तर स्ट्रायकर एंडवरती आहेत हॅपी सिंग. पहिला चेंडू यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका, पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी इथे मात्र पाहायला मिळेल तंदनीत चौकार. तर निश्चितपणे यावेळेस मात्र आपण पाहतो पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 4 धावांसाठी हा मात्र पाहायला मिळाला चौकार. हॅपीने इरादे स्पष्ट केलेत आपले आल्याच. हलकासा ओव्हरपिच चेंडू यावेळेस मात्र स्टेअर करतायत चेंडूला अलगद हाताने. सिंगल जरूर भेटेल. 2 चेंडूचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा या स्कोअर कार्डवरती आल्यात. निश्चित स्वरूपाने मित्रांनो श्री बिल्डर चषक 2023 चे दैदिप्यमानाचं पर्व, नवीन वर्षाची सुरुवात आणि या वर्षामध्ये ज्या गोड आठवणी होत्या त्यांना विसरून मात्र नववर्षाला मात्र पुन्हा एकदा सुरुवात करायची आपल्याला जोमाने. आणि नूतन वर्षाच्या शुभारंभाच्या शुभप्रसंगी ही मात्र क्रिकेटची स्पर्धा इथे कुठेतरी आयोजित केली की काय असं म्हणावं लागेल. आणि तमाम क्रीडा रसिकांना येत्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर आपण देणारच आहोत. परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यापर्यंत एक जरुरी आव्हान देखील घेऊन येतो की मित्रांनो, थोड्याच दिवसांमध्ये अर्थातच येत्या 25, 26, 27, 28 जानेवारीला कळंबोली क्रिकेटचा महोत्सव अर्थात कळंबोली क्रिकेटचा फेस्टिवल KPL धमाका सीझन 4 2024 हा मात्र आपल्याला भेटीसाठी येतोय. आणि आपण तमाम क्रीडा रसिकांना विनंती असेल, क्रिकेट खेळाडूंना विनंती असेल, ज्यांना कुणाला इच्छा असेल की या स्पर्धेमध्ये मला सहभाग नोंदवायचा तर त्यांनी आजच संकेतस्थळाला भेट द्या आणि आपलं स्थान सुनिश्चित करा.
या स्पर्धेची तब्बल इनामी राशी असणार 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकाची इनामी राशी असणारे 50,000 रुपये, त्याचबरोबर तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक हे देखील पारितोषिक आहे. वैयक्तिक पारितोषिक देखील तुमच्यासाठी असणार आहेत मित्रांनो खेळाडूंसाठी बायसिकलच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द सिरीज यासाठी मात्र 2 व्हीलर बाईक ही ठेवली गेली आहे. तर आवर्जून असेल विनंती सर्वच खेळाडूंना की लवकरात लवकर आपण आपली नावं रजिस्टर करायचे. 5 जानेवारी ही शेवटची तारीख असेल याची आपण नोंद घ्यायची. तर अजून एक अभिमानाची गोष्ट अशी की मित्रांनो KPL धमाका 2024 मध्ये जे खेळाडू स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत ना त्यांना ट्रॅक टी शर्ट हे आयोजक देणार आहेत. विनामूल्य प्रवेश फी असणार आहे. कुठल्या प्रकारची प्रवेश फी तुम्हाला मात्र इथे घेतली जाणार नाहीये. शुल्क कुठल्या प्रकारे आकारलं गेलं नाहीये. तर ही गोष्ट मात्र आपण नमूद करून घ्यायची. आणि कळंबोलीचा फेस्टिवल, कळंबोली क्रिकेटचा महासंग्राम जरूर आपण एन्जॉय करायचा आहे. इथे मात्र आपण पाहतोय की 4 धावांसाठी हा चौकार जरूर पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि स्कोर कार्ड वरती मात्र येत आहेत त्या 13 धावा. तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे जय मल्हार फोर्स फिटनेस मॅश या संघाची. आघाडीला आले दोन्ही फलंदाज मातब्बर फलंदाज आहे. आज निश्चित स्वरूपाने पहिला सामना रॉयल सारख्या प्रबळ दावेदाराच्या विरुद्ध यांचा होता आणि रॉयल संघाला मात्र मात दिली. आणि तिथून बघा यांचे इरादे किती मजबूत झालेत आणि थेट मजल मारली आहे सेमीफायनल मध्ये. परंतु सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय की काळभैरव संघाचं देखील कौतुक करावं लागेल. आणि काळभैरव संघ आज खूप प्रयत्न करेल. तर थोडंसं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊयात. तर निश्चित स्वरूपाने एक जरुरी आव्हान असणार आहे. KPL ची जी तारीख आहे ती तुमच्यापर्यंत जरूर येईल. अपडेटेड तारीख असेल का त्याच तारखेला KPL असेल ही सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येऊ. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी
KPL येते हे लक्षात राहू द्या आणि खेळाडूंना रजिस्ट्रेशन करायचंय हे त्याहून अधिक महत्त्वाचं ते लक्षात राहू द्या. 5 जानेवारी शेवटची तारीख आहे, प्लीज हे लक्ष राहू द्या. तर तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मात्र जाऊयात. आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत गोलंदाज कनकेश्वर, ज्यांनी मात्र पहिल्या विजयामध्ये सर्वाधिक मोठं योगदान दिलं आणि प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनी पटकावलं. आणि त्यानंतर आपण पाहतो की थोडेसे इंजर्ड झाले, मैदानाच्या पलीकडे दिले, परंतु सेमीफायनलची इम्पॉर्टंट मॅच पाहता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत. स्कोर होतो 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर जरूर मित्रांनो, सेमीफायनलची लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या वर्षाची कॅलेंडर मधील ही शेवटची मॅच असणार आहे आणि कोण असेल तो फायनलिस्ट दुसरा, जो मात्र थेट 2 हात करेल श्री गणेश संघाबरोबर. श्री गणेश संघ सज्ज झालाय आपल्या फायनलिस्ट बरोबर सामना खेळण्यासाठी, परंतु आतुरता लागली आहे प्रेक्षकांना देखील. कुठला असेल तो संघ जो मात्र फायनल मध्ये जाईल? चला पाणी घेऊन जायचंय, खेळाडूंसाठी पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये, विनंती असेल. 27 तर जरूर 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. 27 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. श्री बिल्डर चषक 2023 चे दैदिप्यमान असं पर्व. तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि संध्याकाळच्या सत्राला जशी सुरुवात होते तसं प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि असं म्हणतात ना मित्रांनो, शाम की चाय और बडो की राय लेनी चाहिए. आणि संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपल्याला पाहतोय की संतोष चहावाले हे देखील इथे आलेले आहेत. तर ज्यांना गुळाचा कडक चहा अनुभवायचा असेल, हातामध्ये चहा आणि समोर डोळ्याच्या कडक मॅच आणि कडक चहा जर एन्जॉय करायचे असेल तर संतोष आता मात्र अवेलेबल झालेत मैदानामध्ये. तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि चहाचा आस्वाद घेत या श्री बिल्डर चषकाचा देखील आनंद घेऊ शकता. ते विनायक आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सज्ज झालेत आणि स्ट्रायकर एंडवरती असतील सचिन कारभार. सचिन कारभार यांनी कारभार सांभाळला आपल्या संघाचा जागोयाच्या अनुपस्थितीमध्ये. आणि ज्या लयमध्ये दिसत आहेत कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये रिव्हर्स स्वीपचा जो षटकार लगावला होता सुरेश मुनीम यांच्या विरुद्ध, अद्याप देखील तो नजरेच्या समोर आहे. आणि अक्षरशः प्रेक्षकांनी जे कौतुक केलं होतं या खेळाडूचं आणि त्याच लाईनमध्ये आज संपूर्ण दिवसभर राहिलाय. बघा, काळ भैरव संघ गेली कित्येक वर्ष सातत्याने प्रयत्न करतोय की फायनलची मजल आम्हाला गाठता येईल का. आज स्वप्नांना पूर्ण केलं जाऊ शकतं. वर्षाच्या अंतिम रविवारी हे स्वप्न पूर्ण होणार का, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज दाद द्यावी लागेल काळभैरव संघाची. ज्या जिद्दीने तो लढलाय, ज्या जिद्दीने तो खेळलाय, कौतुक करावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, झेल मात्र हातामधून सुटतोय. थोडीशी खराब फेकी. 3 धावा या चेंडूवरती येत आहेत योगेश. 2 धावा, माफ करा, 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. स्कोरचा विचार केला तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा स्कोर कार्डवरती थांबल्या गेल्यात. बघा, 40च्या आत रोखणं सर्वाधिक प्रायोरिटी असेल ती म्हणजे काळभैरव संघाला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये जेवढे जास्त धावा कुठता येईल तो प्रयत्न करावा लागेल. आणि अजय पोपेटा ज्या लयमध्ये ना मित्रांनो, आज निश्चित स्वरूपाने संपूर्ण कळंबोली गाव पाठीशी उभं राहिलं. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, व्हॉट एफर्ट. हो 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 हो, जोरदार टाळ्या मित्रांनो, या क्षेत्ररक्षणासाठी झाल्याच पाहिजेत. कमालीचे एफर्ट, कमालीचं क्षेत्ररक्षण. या वर्षीचा सर्वाधिक सुंदर देखणा रनआउट जर कुठला असेल ना तर तो म्हणजे सुमितच्या नावावरती कोरला जाईल. काय एफर्ट लगावलेत, काय एफर्ट लगावलेत. कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण. टीम वर्क.
सिच्युएशन कशी आहे, संघ कुठं घसरलाय किंवा संघ कशा प्रकारे पिछाडीवर आहे किंवा संघ अग्रेसर आहे, या गोष्टींचा विचार न करता एक खेळाडू म्हणून माझं काय योगदान आहे हे मला द्यायचंय. हेच मात्र आज सुमितने सांगितलं. अगदी सकाळपासून आपण पाहतोय ज्या ज्या वेळेला सुमितकडे चेंडू जातोय त्या वेळेला चेंडू त्याच्या हातामध्ये अक्षरशः चिपकतोय. मी तर एवढंच सांगेन की सुमित चेंडूवरती जात नाहीये तर चेंडू स्वतः सुमितकडे येतोय की बाबा सुमित आहे तरी कुठे, आणि जणू काय आपल्या हातामध्ये लवचिंगवच लावलाय की काय म्हणावं लागेल. अगदी चेंडू देखील लगेच हातामध्ये चिपकतोय आणि सुमित त्याच्यावरती रिॲक्शन देखील बघा क्विक देतोय, आणि ज्यामुळे मात्र त्याला भेटतंय रनआउटच्या माध्यमातून सांघिक कोट्यामध्ये यश. 30 धावा स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकता विनोद भिल यांना. स्ट्रायकर एंडवरती हॅप्पी सिंग अद्याप देखील उपस्थित. 2000 रुपयांचा मानकरी ठरलाय तो मागील मॅच मध्ये. यावेळेस मात्र शॉट ऑफ पूल पॉवरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. तर जरूर इथे मात्र षटकार येतोय. षटकाराच्या बरोबरीने स्कोर कार्ड मात्र जाऊन थांबते 36च्या घरामध्ये. अजून देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी या षटकातला. हॅपीची बॅट इथे तळपली मित्रांनो. यावेळेस मला ब्लॉक हॉलचा मारा टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से. विनायक मात्र देतोय फलंदाज हॅपी यांना. त्रिफळा उद्ध्वस्त. बघा ज्या ज्या वेळेला जिकरीचे प्रयत्न केले जात आहेत काळभैरव संघाच्या माध्यमातून त्या वेळेला त्यांना यश भेटते. मी एवढंच सांगेन की प्रयत्नांती परमेश्वर आहे मित्रांनो. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. आणि काळभैरव संघ थोडासा सुस्थितीमध्ये जर यायचा असेल तर गोलंदाजीचा मारा हा टिचून करावा लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतो स्कोर कार्डवरती 36 धावा अंकित केल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल अद्याप देखील येणं बाकी आहे. तर थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो प्लीज. वेळ कमी आपल्याकडे. घड्याळीचे काटे आम्हाला दर्शवत आहेत की 5 वाजलेले. इथून 1 तासाचा अवधी आपल्याला, आणि त्या 1 तासाच्या अवधीमध्ये आपल्याला 1.5 मॅच कंप्लीट करायचे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आपल्याला कंप्लीट करायचा. त्यामुळे मी वारंवार आपणास विनंती करेन की थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तर धन्यवाद. आमच्यापर्यंत सूत्रांच्या माध्यमातून माहिती पुरवली जाते की केएलई कॉलेजमध्ये जी एक्झाम चालू होती ती मात्र एक्झाम आता संपलेली आहे. ठीक 5 वाजता ती एक्झाम संपणार होती आणि 3 मिनिटं आधीच ती एक्झाम संपली की काय असं म्हणावं लागेल योगेश. परंतु एक गोड बातमी म्हणावं लागेल क्रीडा रसिकांसाठी, कारण की क्रीडा रसिक देखील आतुर झालेत कधी एकदाच आम्हाला एसके साऊंड सर्व्हिसचे सुमधुर संगीत ऐका मिळतील की काय. आणि आता मात्र डीजेला पूर्ण संधी असणार आहे की आता तुम्ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करू शकता. 3 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय. आपण पाहतोय 37 धावा स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू अद्याप देखील शेष आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जेवढ्या कमीत कमी धावा येतील तेवढ्या चांगली जमेची बाजू असणार आहे काळभैरव संघाला. परंतु जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघाला कमी लेखून चालणार नाहीये. यांची गोलंदाजी स्ट्रेंथ एवढी कठीण आहे मित्रांनो की त्यांनी रॉयल सारख्या संघाला आज नमवलंय. कौतुक करावं लागेल. अविनाश यांचा काय कमालीचा स्पेल त्यांनी हाताळला होता. त्यानंतर सागर दरेकर नो डाऊट वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर.
सध्याच्या घडीमधला, त्यांनी देखील कमालीची गोलंदाजी केली होती. आणि अशा संघाच्या विरुद्ध जेव्हा तुम्हाला 2 हात करायचेत ना मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला कमीत कमी धावसंख्येमध्ये त्यांना रोखणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारे खेळ होणार का या शेवटच्या षटकामध्ये? 6 बॉल शेष या षटकातील घेऊन येतील गोलंदाज विघ्नेश. राईट ओव्हर द विकेट 37 रन. राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विघ्नेश. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चेंडूला खणून काढले. रोशन चेंडूवरती येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण रोशन यांच्या माध्यमातून म्हणावं लागेल. चांगलं क्रिकेट, चांगलं टीम वर्क आज पाहायला मिळालं काळभैरव संघाच्या माध्यमातून. दररोज याच मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण टीम एकत्रित येऊन प्रॅक्टिस करते. टीममधील सिनियर खेळाडू यंगस्टर्सला मात्र सातत्याने प्रमोट करत असतात. त्यांच्या चुकांना मात्र इथे त्रुटींना मात्र दुरुस्ती कशा प्रकारे करता येईल याच्यावरती फोकस करतात. आणि अगदी खांद्याला खांदे लावून सर्वजण प्रॅक्टिस करतात. आणि आज जी सराव केली गेली आहे, आज जो तालीम केली गेली आहे, ती तालीम यशस्वी झाली म्हणावं लागेल. परंतु अवघं एक पाऊल दूर आहेत फायनलच्या सामन्यापासून. तर बघूयात फायनलमध्ये एंट्री काळभैरव संघ करेल का मात्र स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस त्याच्यावरती मात करेल. आजच्या दिवसातील शेवटची सेमीफायनल असणार आहे. यानंतर फायनलचा मेगा फायनलचा सर्वाधिक इम्पॉर्टंट सामना तुमच्या समोर येणार आहे. त्यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळून काढलेला चेंडू अजय पुन्हा एकदा येत आहेत चेंडूच्या खालती. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते अजय यांच्या माध्यमातून. बॅकअप बघा किती चांगला बॅकअप दिला गेलाय. 1 2 3 बॅकअप इथे ठेवले गेलेत. ही गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. तुमचं क्षेत्ररक्षण किती चांगलं आहे यावर तुमचा प्रवास हा निर्भर असतो पूर्ण स्पर्धेमधला. आणि जेवढ्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तुम्ही धावा रोकाल तेवढी तुमची जमेची बाजू ही संघाची असणार आहे. राईट ओव्हर द विकेट विघ्नेश यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न. पॉइंट मधून चेंडू येतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते परंतु 2 धावा मात्र काय रोखू शकत नाहीये. सिंगल डबलने मात्र सातत्याने आपण पाहतो की स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलक कशा प्रकारे हलतं ठेवता येईल यावरती फोकस केला जातोय. 41 धावा या स्कोअर कार्ड वरती आलेल्या आहेत 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आणि अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती आता मात्र आपल्या दर्शवते या स्पर्धेची महत्वाकांक्षा, या स्पर्धेबद्दल असलेलं प्रेम. परंतु होतोय 5 चेंडूंचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. शेवटचा बॉल अद्याप देखील येणं शेष आहे. तर बघा शेवटच्या बॉलवरती विनोद बिल कशा प्रकारे सामना करतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झालेत म्हणावं लागेल. सागर 1 रन जरूर भेटतोय आणि या 1 रनाने मात्र इनिंग समाप्त होते. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. 48 धावा विजयाचं लक्ष्य.
असताना जे क्रीडा रसिक मैदानावरती उपस्थित आहेत त्या तमाम क्रीडा रसिकांना मात्र एक भेटवस्तू दिली जाणार आहे, ती म्हणजे येणारी 2024 ची दिनदर्शिका. तर आपण सर्वांनी उपस्थित राहून या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊन आणि आपलं भरभरून प्रेम आणि भरभरून शुभेच्छा श्री बिल्डर्सला द्यायच्या आहेत. आणि छोटीशी भेटवस्तू मात्र श्री बिल्डर्सच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे 2024 ची दिनदर्शिका. तर चला थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज प्लीज प्लीज. लवकर लवकर लवकर, वेळ कमी आहे मित्रांनो आपल्याकडे. तर सामन्याला मात्र होते सुरुवात. आपण पाहतोय मित्रांनो पाठलाग करायचा इथे मात्र 48 धावांचा आणि प्रत्युत्तरादाखल अजय पोपेट आणि त्याचबरोबर सचिन मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. दोन मातब्बर असे फलंदाज ज्यांनी आज दिवसभर काळभैरव संघासाठी खूप चांगली साथ दिली आहे. आणि विशेष अभिमानाची गोष्ट अशी की एकाच घरामधील हे चेहरे आहेत मित्रांनो जे मात्र काळभैरव संघामध्ये सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. आणि त्यांचं आव्हान आहे कळंबोलीतील एक सर्वाधिक बलशाली टीम म्हणून जिला नवाजलं जातं सातत्याने, ती म्हणजे जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाच्या विरुद्ध. अविनाश जाधवचं पहिलं षटक सर्वाधिक इम्पॉर्टंट असेल काळभैरव संघासाठी. 10 ते 15 धावा या षटकामध्ये जर का आल्या तर मी नक्कीच म्हणेल ह्या लक्ष्य पार करण्यामध्ये प्रयत्न यशस्वी होईल. आणि बघा हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय टोलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाही. सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय हा षटकार. सचिन पोपेटाचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. आज जिंकण्यासाठी भरपूर काय, हारण्यासाठी काही नाहीये हेच मात्र कदाचित मनाशी बांधलेलं ध्येय आहे. आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र लगावलाय षटकार सचिनच्या बॅटिंग मधून. एकीकडे अजय आणि दुसरीकडे सचिन, ही दोन जोडी, या दोन नावाची जोडी जर का मैदानावरती तळ ठोकून राहिली शेवटच्या चेंडूपर्यंत तर आज स्वप्नांना पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होईल काळभैरव संघ. यावेळेस मात्र बघा थोडासा वेगाने चेंडू आतमध्ये येतोय. संपूर्ण ताकद इथे मात्र अविनाश जाधव यांच्या माध्यमातून लावली गेली. चेंडू नीटचा समजू शकले नाहीयेत, डॉट बॉलची झाली आहे सांगता. कमालीचा कमबॅक अविनाश यांच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू खोदून काढला या चेंडूला.
निश्चित स्वरूपाने आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. सहर्ष स्वागत करूयात मित्रांनो. कळंबोलीमधील सर्वाधिक मोठा युथ क्लब म्हणून ज्याला नावाजलं गेलंय, अर्थात बसस्टॉपचा राजा. आणि याच बसस्टॉप केवायसी ग्रुपचे सर्व अजयजी गुप्ता साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की शरदजी आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी पोखरकर साहेब हे देखील इथे आले. तर या तीनही मान्यवरांचं आपण मानाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करूयात. कळंबोलीमधील सर्वाधिक मोठा गणेश उत्सव ज्यांच्या माध्यमातून इथे साजरा केला जातो आणि कळंबोलीमधील सर्वाधिक यंगस्टर्सनी भरलेला जो युथ आहे अर्थात केवायसी ग्रुप याचे सर्व अजयजी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय शरदजी हे मात्र आमच्या व्यासपीठावरती आले. त्याचबरोबर आपण पाहतोय की स्वप्नीलजी पोखरकर साहेब हे देखील इथे आले. तर तमाम मान्यवरांचं करूयात आमच्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील सेमीफायनलची लढत यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आल्यात त्या बिनबाद 9 धावा. योगेश 1 चेंडूवरती षटकार आलाय आणि उर्वरित 5 चेंडूंवरती अवघ्या 3 धावा आल्यात. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला ओळखावं लागेल. या गोष्टी तुम्हाला अधोरेखित कराव्या लागतील आणि मॅचच्या अनुसरून खेळाला अनुसरून तुम्हाला स्वतःमध्ये बदलाव हे करावेच लागतील. कारण की सामना इम्पॉर्टंट आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे आणि अशी चांगली संधी, अशी सुवर्ण संधी कदाचितच काळभैरव संघाला पुन्हा एकदा प्राप्त होईल. भेटलेल्या संधीचं सोनं आज करावंच लागेल. यासाठी मात्र पेटून उठावं लागेल अजय पोपेटा आणि त्याचबरोबर सचिन यांना. तर सागर दरेकर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. नवीन गोलंदाज यालाजी एंडकडून मारा करण्यासाठी. उर्वरित कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता असणारे. प्रति सरासरी जर सांगायची म्हणजे प्रति षटकाच्या मागची ती म्हणजे 13ची आहे. म्हणजे एका षटकामध्ये किमान एक मोठा फटका जर का आला तर मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय वेगळी रंगत निर्माण होईल. बघा एलआयजी एंडकडून ज्या ज्या वेळेला गोलंदाजी केली जाते त्या वेळेला उजव्या हाताचे फलंदाज हे थोडासा शांत पवित्र अपनावतात. सिंगल सबल्सवरती कॉन्सन्ट्रेट करतात. अजय पोपेटा त्या प्रकारे खेळणार का मात्र त्याला विरुद्ध जात मोठे टोलेबाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. सागर दरेकर वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. केपीएल धमाका आपल्या भेटीला येतोय आणि सर्वच संघ मालकांच्या नजरा आता मध्ये चांगल्या ऑलराऊंडर्स वरती लागून आहेत आणि केपीएल धमाका आपल्या भेटीला तर येतोयच मित्रांनो. परंतु आवर्जून मी विनंती करेन की 5 जानेवारी शेवटची तारीख आहे प्लेयर रजिस्ट्रेशनचे. तर लवकरात लवकर केपीएलच्या संकेतस्थळावरती जावा आणि आपलं स्थान एका संघामध्ये सुनिश्चित करा. ज्या स्पर्धेचं इनामी राशी प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आहे, द्वितीय पारितोषिक तब्बल 50,000 रुपये आहे आणि एंट्री मात्र कुठल्याही प्रकारे तुम्हाला केली जाणार नाहीये चार्ज खेळाडूंसाठी. तर लेग बाईकच्या माध्यमातून जरूर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय की सिंगल ही जरूर इथे मात्र अंकित केली गेली. या सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जाते. 11 धावा या स्कोर कार्ड वरती अंकित केल्या गेल्यात. 11 धावा बिनबाद 11. सुरुवात तर झाली होती षटकाराने पहिल्या षटकामध्ये. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन यावेळेस मात्र आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय, ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा इथे आयोजित केली गेली आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे अर्थातच अमोल शेठ जरे साहेब यांचं इथे शुभागमन होतं मित्रांनो. यशस्वी मराठी उद्योजक म्हणून ज्यांनी ख्याती प्राप्त केली आणि अवघ्या कमी कालावधीमध्ये प्रत्येक जनतेच्या मनामध्ये विश्वासाचं एक वेगळं नाव ज्यांनी निर्माण केलं अर्थात श्री बिल्डर्सचे प्रोप्रायटर अमोलदादा जरे यांचं इथे मात्र शुभागमन होते. तर मनाच्या अंतकरणातून आपण सहर्ष स्वागत करूयात अमोल शेठ जरे यांचं. सागर खूप चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका येत नाहीये. मात्र पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही. कही पे निगाह, कही पे निशाणा. चेंडू मात्र सरळ विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची झाली आहे सांगता. श्री बिल्डर्स या स्वप्नांना पूर्ण करूयात. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं देखील घर हवंय आणि या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर आपण मेहनत घेत असतो आणि या स्वप्नांना जर का तुम्हाला पूर्ण करायचं असेल आपल्या आसपासच्या पंचकृषीमध्ये आपल्या स्वप्नातलं घर जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर श्री बिल्डर्स खूप चांगल्या पद्धतीने काम करते आज बांधकाम क्षेत्रामध्ये आणि खूप चांगले प्रोजेक्ट्स त्यांचे मात्र आसपासच्या परिसरामध्ये चालू आहे. तलोजा असेल, उल्वे नोड असेल, त्यानंतर खारघर असेल, या सर्वच विभागामध्ये करंजाडे असेल इथे मात्र श्री बिल्डर्सचे चांगले प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि खूप चांगल्या दरामध्ये स्पेशली कळंबोली वासियांसाठी मात्र संध्या आल्यात. तुम्हाला जर का घेर घ्यायचा असेल तर या, आम्ही आहोत तुमच्यासाठी. 13 रन स्कोर कार्ड वरती 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय.
तर जरूर मित्रांनो गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. चेतन आणि त्याचबरोबर त्यांच्या बंधूंकडून सलग 3 विकेट पारितोषिक. आणि इथे मात्र बघा राईट इंटू द स्लॉट, जशी घोषणा केली तसा चेंडू उद्ध्वस्त करतो त्रिफळा. विकेटचा मात्र होतोय पतन. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर मात्र स्थिरावलेला 13च्या घरात. याच दरम्यान आपण पाहतो ज्यांचं शुभागमन आज या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे आणि ज्यांच्या नावाने या स्पर्धेला इथे आयोजित केलं गेलं, अर्थात श्री बिल्डर चषकचे प्रोप्रायटर सन्मान्य श्री अक्षयजी पानसरे साहेब यांचं देखील इथं शुभागमन होत आहे. खूप कमी वयामध्ये मात्र आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रामध्ये या नावाने देखील एक वेगळं नाव लौकिक केले आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे श्री बिल्डर काम करते या विभागातील जनतेसाठी, या पंचक्रोशीतील जनतेसाठी, त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करते, ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि हे सर्वच तरुण अर्थात त्रिमूर्ती सचिनजी असतील, सतीशजी असतील, त्याचबरोबर अक्षयजी असतील आणि अमोलदादा असेल, हे आपल्याला एकाच व्यासपीठावरती जरूर आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर जरूर आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत आहेत. क्रम आता उतरता लागलाय, गळती लागली आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून E1 स्टार स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर श्री बिल्डर्स यांच्या माध्यमातून एक जरुरी आव्हान तुमच्यापर्यंत घेऊन येतो मित्रांनो. येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम इथे मात्र भारत सरकारने आयोजित केला गेला. असंख्य लाखो कोटी प्रभू श्रीरामांच्या भक्तांची स्वप्न मात्र पूर्ण होताना आपल्याला 22 जानेवारीला पाहायला मिळणार आहेत. तर आपल्याला अयोध्येला तर जाता येणार नाहीये, परंतु आपल्याच कळंबोली परिसरामधील सर्वाधिक जुनं एकमेव प्रभू श्रीरामाचं मंदिर आणि ह्याचा देखील जीर्णोद्धाराचा कार्यक्रम इथे आयोजित केला गेलाय. तर मी विनंती करेन आज या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर अमोलदादांच्या माध्यमातून की येत्या 22 जानेवारीला आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहायचंय प्रभू श्रीराम मंदिर सेक्टर 1 मध्ये आणि सुवर्ण सणाचे साक्षीदार व्हायचंय. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो, कारण की या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी अमोलदादा झरेंनी देखील खूप मोठं योगदान दिलंय. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो की आपण या समाजामध्ये राहतो, आपण या समाजामध्ये वावरतो आणि या समाजाचं देणं आपण देखील लागतो. आणि याच उद्देशाने एक पाऊल समाजसेवकाकडे आणि एक पाऊल धर्माच्या सेवेसाठी म्हणून अमोलदादांनी टाकलंय, ते म्हणजे प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये एक छोटासा खारीचा वाटा त्यांनी उचललाय. आणि येत्या 22 जानेवारीला त्यांच्या माध्यमातून देखील तमाम जनतेला आव्हान केलं जाते की आपण सहकुटुंब तिथे उपस्थित राहायचंय. 2 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. धावसंख्या स्थिरावलेली 13च्या घरामध्ये. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना कुठेतरी एक हाती होतोय की काय असं म्हणावं लागेल, कारण की अपेक्षा वर्तवली गेली होती तमाम प्रेक्षकांच्या माध्यमातून की सामना अटीतटीचा होतोय की काय, परंतु कमालीची गोलंदाजी आज बोलबाला राहिलाय मित्रांनो स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस संघाचा गोलंदाजीच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सागर तिथे उपस्थित चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, तेवढी चांगली फेकी देखील इथे करतायत. एक पेक्षा जास्त काय पाहायला मिळत नाहीये. विनोद भिल यांच्या चेहऱ्यावरती आपण स्मित हास्य पाहू शकता, आनंदाचा हास्य पाहू शकता, कारण की जवळजवळ त्यांनी विजयाचे उंबरटे गाठलेत की काय, परंतु सामना अद्याप देखील जिवंत आहे. भाकीत करणं तुर्तास तरी योग्य ठरणार नाहीये. तर श्री गणेश संघ चला यायचे आपण, चेंडूची चाचपणी करून घ्या आपण, कारण की जसा सामना संपेल
तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी उतरती काळा जरूर इथे मात्र लागली गेली. काळभैरव संघाला आज दिवसभर संपूर्ण पद्धतीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती काळभैरव संघाने, परंतु शेवटच्या सेमीफायनल मध्ये मात्र कुठेतरी ताकद कमी पडली की असं म्हणावं लागेल. परंतु एक दर्जेदार आयोजन इथे मात्र केलं गेलं श्री बिल्डर्स चषकाच्या माध्यमातून आणि तमाम कळमुली वासियांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात बर्थडे बॉय अर्थात अमोल शेठ जरियान, त्याचबरोबर अक्षयजी पानसरे साहेबांचा, त्याचबरोबर सतीश शेठ कडू यांचं, कारण की एक खूप सुंदर अतिशय देखणी अशी क्रीडा स्पर्धा मात्र आम्हाला पाहायला मिळाली. अगदी इयर एंडिंग आहे, हॅपी न्यू इयर आज रात्री आपण सर्वजण सेलिब्रेट करणार आहोत. परंतु क्रीडा रसिकांसाठी, क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हॅपी न्यू इयर असो किंवा कुठलाही सण असो, त्या दिवशी जर का क्रिकेटची स्पर्धा जर पाहायला मिळाली ना तर दुग्ध शर्करा योग, आणि तो मात्र आज आपल्याला पाहायला मिळाला. याबद्दल नक्कीच तमाम प्रेक्षकांच्या माध्यमातून मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करेन मी मित्रांनो E1 स्टार स्पोर्ट्स क्लबचं, कारण की त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत ही मात्र यशस्वी झाली. दीपकजी कोडावते साहेब असेल, मदनजी वगैरे साहेब असेल, त्यानंतर आपण पाहतोय की स्वप्नीलजी शिंदे साहेब असेल, त्याचबरोबर सुमितजी सूर्यवंशी साहेब असेल आणि त्याचबरोबर पिलाने साहेब असेल, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. तुम्ही घेतलेलं जे पण होतं हातामध्ये या स्पर्धेला यशस्वी करण्याचं, ते पण कुठेतरी यशस्वी जरूर झाले याच्यात शंका नाहीये. त्याचबरोबर मित्रांनो पडद्यामागचा हिरो अर्थातच स्वप्नीलजी जाधव यांना विसरून चालणार नाहीये, कारण की त्यांनी देखील या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून एक चांगलं योगदान दिलं. आणि सातत्याने जिथे कुठेही जा आणि तिथे जर का एखादा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि स्वप्नील जाधव नाव सहकार्य तुम्हाला जर का लाभलं तर तो कार्यक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच प्रकारचं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पहिल्या दिवशीपासून आपण पाहतो की व्यासपीठावरती जे पाहुणे वर्ग येत आहेत किंवा जे आमंत्रित आपले गेस्ट येत आहेत त्यांचा पाहुणचार असेल, त्यानंतर आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून कुठल्या गोष्टीची कमी तरी या स्पर्धेमध्ये पडत तर नाहीये ना, यासाठी आपल्याला काय करता येईल, काय त्रुटी आहेत, काय चुका आहेत, त्यांची दुरुस्ती कशा प्रकारे करता येईल याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने जे मात्र लक्ष केंद्रित करतात असतात तर स्वप्नीलजी जाधव साहेब यांना विसरून चालणार नाहीये. तर आपण स्वप्नीलजी जाधव साहेबांचं देखील मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करूयात आणि घेऊन जाऊयात मात्र पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 17 धाव फलकावरती आलेले आहेत. एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 31 धावांची. तर प्लीज चला लवकरात लवकर थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो. आज आवर्जून श्री गणेश संघ चला चला सचिन ठोंबरे चेंडूची चाचपणी करण्यासाठी आपण यायचं लवकर प्लीज. तर मित्रांनो आज संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चित स्वरूपाने आपण अक्षयजी आणि त्याचबरोबर अमोल शेट्टी यांचा तर वाढदिवस साजरा करणारच आहोत. त्याचबरोबर अमोलजी आणि त्याचबरोबर संपूर्ण आमच्या श्री बिल्डर्सच्या माध्यमातून एक छोटीशी भेटवस्तू म्हणून आज न्यू इयरच्या सुरुवातीला म्हणून पूर्वसंध्येला आज मात्र आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत. जे क्रीडा रसिक 2 दिवस ज्यांनी स्पर्धेचा आनंद घेतलाय, ज्यांनी भरभरून प्रेम या स्पर्धेला दिलंय, त्यांच्यासाठी एक छोटस उपहार, एक छोटीशी भेटवस्तू म्हणून दिनदर्शिका आज दिली जाणार आहे आणि तिचं इनॉग्रेशन संध्याकाळच्या सत्रामध्ये अर्थातच आता थोड्याच वेळामध्ये आम्ही करणार आहोत. श्री बिल्डर्स दिनदर्शिका 2024. तर जवळजवळ आपण पाहतोय की विजयाचे दरवाजे आता मात्र कुठेतरी खुले झालेत की काय म्हणावं लागेल. स्मॅच जय मल्हार फोर्स फिटनेस संघाचे मागील सप्ताहामध्ये बी हा संघ फायनल मध्ये आला होता. आता ए हा संघ फायनल मध्ये पोहोचतो की काय अशा प्रकारचा प्रश्न बनलाय. तर जरूर मित्रांनो सर्व क्रीडा स्पर्धा तर या मैदानावरती होत असतात आणि सध्या आमचे क्रीडा रसिक देखील एवढे अपडेटेड झालेत की आम्ही अनाउन्समेंट करण्याआधी त्यांना प्रत्येक क्रीडा स्पर्धेची इत्तमभूत माहिती पोहोचते घर बसल्या. आणि याच्या मागचं कारण काय तर ती म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून पीटीसीचं एकदम चांगल्या गुड क्वालिटीवर. आणि याबद्दल नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत आभार तर व्यक्तच करतो. परंतु मित्रांनो KPL धमाका आपल्या भेटीला येतोय सीझन 4 अर्थात 2024. तर आपण सर्वांनी 2024 सीझन 4 मध्ये खेळाडूंनी जर का सुनिश्चित करायचं असेल तर 5 जानेवारी संकेतस्थळावरती भेट द्या 5 जानेवारीच्या आधी आणि आपलं स्थान मात्र सुनिश्चित करा. थोडंसं स्पीडअप करायचं. चला चला लवकर लवकर, वेळ कमी आपल्याकडे. 1 लाख रुपये तब्बल इनामी राशी KPL ची असणार आहे. आणि स्पोर्ट्स बायसिकल तर आपण वैयक्तिक खेळाडूंना तर देणारच आहोत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट क्षेत्ररक्षक. तर त्याचबरोबर मॅन ऑफ द टुर्नामेंट KPL साठी 2 व्हीलर बाईक आहे योगेश. ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट. कोण असणार तो भाग्यशाली खेळाडू जो मात्र या 2 व्हीलर वरती बसेल याचं उत्तर आपल्याला जरूर या हंगामामध्ये जरूर पाहायला मिळणार आहे KPL च्या माध्यमातून. तर
4 धावा इथे मात्र भेटतायत आणि मित्रांनो हे पर्व स्त्री बिल्डर चषकाचं आपण सर्वांच्याच प्रेमामुळे आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमुळे अक्षरशः न्हावून निघाले याबद्दल तर आभार व्यक्त करतो परंतु आभार व्यक्त करावं लागेल E1 स्टार स्पोर्ट्स क्लबचं तमाम पदाधिकाऱ्यांचं कारण की मित्रांनो तुमचं योगदान तुमचे श्रम तुमची मेहनत आणि तुम्ही जो अट्टहास धरला होता की स्त्री बिल्डर चषक आम्हाला सर्वाधिक सुंदर करायचा सर्वाधिक अविस्मरणीय करायचा आहे तो तुमचा घेतलेला पण आता मात्र पूर्ण झालाय दीपकजी कोडा होते मदनजी वगैरे त्याच्यानंतर आपण पाहतोय सुमितजी सूर्यवंशी त्याचबरोबर मंगेशजी शिंदे मी सर्वांचं मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही घेतलेलं हे पाऊल यशस्वी जरूर झालं तर चला लगेचच यायचंय स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए टीमचे कॅप्टन सचिन ठोंबरे आमच्याबरोबर जुडले गेले तर प्लीज या लवकर यायचंय लवकर वेळ कमी आपल्याकडे तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच जातोय योगेश आमच्यापर्यंत नाव सांगायचंय तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच